सुस्वागतम. नमस्कार. आज रविवार दिनांक 10 डिसेंबर 2017. उपस्थित बंधू भगिनींनो, बेळगाव शहरानं या देशाला जसे क्रांतिकारक दिले तसेच अनेक समाजसेवकही या शहरामध्ये होऊन गेले. आज बेळगाव शहरातील बहुजन समाजाची स्थिती उत्तम आहे. त्यातल्या त्यात मराठा समाजामध्ये जसे अनेक उद्योजक आहेत तशाच अनेक संस्था आणि अनेक व्यावसायिकी आहेत. पण स्वातंत्र्यपूर्व काळात या शहरातील काही ठराविक धुरीणांनी या समाजाच्या विकासाचा चंग बांधून कार्य केले. त्यामध्ये स्वर्गीय बहिर्जी शिरोळकर, स्वर्गीय मामासाहेब लाड, स्वर्गीय गोविंदराव दळवी, स्वर्गीय शामरावजी देसाई आणि स्वर्गीय गजाननराव भातकांडे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. या सर्वांनी आपापल्या परीने समाजाची वेगवेगळ्या प्रकारे सेवा केली आणि त्यामुळेच हा समाज आज प्रगतीची अनेक पावले चालत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज ज्यांचा जन्मशताब्दी सोहळा आम्ही इथं साजरा करीत आहोत त्या गजाननराव भातकांडे यांनी महात्मा फुले यांचा बहुजन समाजाच्या शिक्षणाचा वारसा पुढे चालविला. त्या स्वर्गीय गजाननरावांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घडामोडीवर प्रकाश टाकण्याचा आमचा या चित्रफितीद्वारे हा प्रयत्न. पांगुळ गल्लीतील महादेवराव भातकांडे या समाजसेवकाच्या पोटी जन्मलेले गजाननराव 1937 साली बेनन स्मिथ हायस्कूलमधून मॅट्रिक पास झाले. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती, त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेण्याऐवजी नोकरी शोधावी लागली आणि 1938 साली बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी कारकुनाची नोकरी पत्करली. तेथे सुमारे 9 वर्षे नोकरी करीत असताना त्यांना बँकेच्या आर्थिक उलाढालीबरोबरच बँकेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करता आला आणि आपल्या मराठा समाजाची एखादी आर्थिक संस्था असावी म्हणून 1942 साली मराठा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची त्यांनी स्थापना केली. त्या अगोदरच 1941 साली त्यांचं पितृछत्र हरपलं. वडिलांच्या जागेवर नगरपालिकेची निवडणूक लढवून ते म्युनिसिपल काउन्सिलर झाले. त्यांच्या भागातील नागरिकांनी त्यांना आग्रह धरला, त्यामुळेच ते प्रचंड मताधिक्याने या निवडणुकीत विजयी झाले. एवढेच नव्हे तर 1941 ते 1975 अशी सतत 34 वर्ष नगरसेवक होण्याचा मान त्यांना मिळाला. या काळात बेळगाव शहराचे ते 3 वेळा नगराध्यक्ष झाले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बेळगाव शहराचा पहिला नगराध्यक्ष अशी पदवीही त्यांनी संपादन केली. स्वर्गीय गजाननराव भातकांडे यांनी जे कार्य केलं त्यांच्या कार्याचं कौतुक समाजाच्या वतीनं सुद्धा करण्यात आलं. 1978 साली गजाननरावांनी 61व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्त त्यांच्या षष्ठ्याब्दीपूर्तीनिमित्त 5 मे 1978 रोजी त्यांच्या जीवनावरची एक छोटीशी स्मरणिका काढण्यात आली. त्या स्मरणिकेचं हे मुखपृष्ठ. गजाननराव भातकांडे यांच्या 61 निमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या प्रसंगी व्यासपीठावर राणोजीराव डोंगरे, ज्येष्ठ राजकारणी आणि कर्नाटक विधान परिषदेचे सभापती रामभाऊ पोद्दार आणि ज्यांचं नाव महाराष्ट्रभर आणि देशभर होतं ते उद्योगपती रावसाहेब गोगटे यांच्या उपस्थितीत गजाननरावांचा 61 समारंभ पार पडला. या समारंभात त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. 60 वर्षाच्या कृतार्थ जीवनाचा उद्योगपती रावसाहेब गोगटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दोघांच्या चेहऱ्यावर विरसलेलं हे आनंदी दृश्य. खासदार षण्मुखानंद शिंदनाळ यांचा भातकांडे यांच्या शाळेशी निकटचा संबंध होता. त्यांच्या एका कार्यक्रमात श्री शिंदनाळ यांचा सन्मान करताना गजाननराव
बहुजन समाजाच्या प्रगतीची द्वारे खुले करणाऱ्या मराठा बँकेच्या या संस्थापकाला सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात तत्कालीन संरक्षण मंत्री शरदरावजी पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. गजाननरावांची जशी 61 झाली तशीच त्यांची 75वी बेळगावकरांनी साजरी केली. त्याप्रसंगी कॉम्रेड कृष्णराव मेनसे, शिवाजीराव काकतकर, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, वसंत राजस, मल्लाप्पा कडोलकर, रामभाऊ यादव आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. गजाननराव हे सामाजिक कार्याबरोबरच इतर समारंभातही सहभागी व्हायचे. मराठा समाजाचे नेते मामासाहेब लाड यांचा अमृत महोत्सवी समारंभ साजरा झाला. त्या कार्यक्रमात गजाननराव सहभागी झाले होते. गजाननरावांचा असाही भव्य सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मामासाहेब लाड यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी मामासाहेबांचा भव्य असा सन्मान केला. ते गजाननराव. गजाननराव भातखंडेंचा दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाशी नजीकचा संबंध होता. त्यामुळे त्या इमारतीच्या बांधकामाच्या वेळी महाराष्ट्रातून आलेल्या अनेक नेत्यासमवेत आणि भाई दाजीबा देसाई व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गजाननराव ही सहभागी झाले होते. आपल्या शाळेत काही मान्यवरांना बोलवून त्यांचे विचार आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवण्याची प्रथा गजाननरावांनी सुरुवातीपासूनच चालू ठेवली होती. अशाच एका कार्यक्रमात शिवभक्त गजाननराव साठे यांचा सन्मान करताना गजाननराव हे आपल्या शाळेच्या एका कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करीत असताना, शाळा सुरू झाली पण ती नंतर कमी पडू लागली आणि म्हणून शाळेची नवीन इमारत उभा करण्याचं ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं. त्या शाळेच्या चौकट उभारणी समारंभाप्रसंगी गजाननराव, शाळेच्या चौकट उभारणी प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना गजाननराव भातखंडे, त्यांच्या शेजारी उपस्थित आहेत अविनाश पोद्दार, विनायकराव भातखंडे आणि इतर मान्यवर. शाळेच्या इमारतीचा पहिला स्लॅब घातला गेला त्याप्रसंगी गजाननराव आणि त्यांचे इतर अनेक सहकारी. शाळेची इमारत तयार झाली. त्या इमारतीचं उद्घाटनसुद्धा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं. तत्कालीन आमदार नरसिंगराव पाटील, शिक्षकांचे प्रतिनिधी आमदार एस पुजारी, बाबूराव हंडे, अर्जुनराव घोरपडे आणि वाळवेकर व इतर सहकारी त्यांच्या समितीत उपस्थित होते. संस्थेच्या आवारामध्ये वृक्षारोपण करताना गजाननराव, विद्याप्रसारक मंडळाच्या या शाळेचं नामकरण गजाननराव भातखंडे इंग्लिश मीडियम स्कूल असं करण्यात आलं. त्यावेळी प्राचार्य SY पाटील, कॉम्रेड कृष्णराव मेनसे आणि विद्यमान अध्यक्ष मिलिंद भातखंडे, प्राचार्य दया शहापूरकर व इतर. भातखंडे स्कूलच्या विविध कार्यक्रमामध्ये एक कार्यक्रम होता तो म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलनाचा. याही कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहायचे. एका स्नेहसंमेलनाप्रसंगी बोलताना शिवाजीराव काकतकर आणि इतर मान्यवर. शाळेच्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण असंच समारंभपूर्वक व्हायचं. एका कार्यक्रमाप्रसंगी कर्नाटकचे सभापती रामभाऊ पोद्दार आणि गजाननराव, सरस्वती इंग्लिश मीडियम किंडरगार्टन या नर्सरीचा प्रारंभसुद्धा गजाननरावांनी केला. त्या प्रसंगीच्या कार्यक्रमात गजाननरावांच्या बरोबर उपस्थित असलेली अनेक मान्यवर मंडळी, आमदार श्रीकांत पुजारी यांनी गजाननरावांच्या शाळेला भेट देऊन आपलं समाधान व्यक्त केलं. त्यावेळेला गजाननराव हे आपल्या स्टाफ समवेत. शाळेचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती, ज्यामध्ये सिने अभिनेत्री अलका कुबल, दैनिक तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर, आमदार एस पुजारी यांची उपस्थिती होती. त्यांच्या समवेत गप्पा मारताना गजाननराव, शाळेला मराठा समाजाच्या सुरेश भारती स्वामीजींनी सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी शाळेची माहिती देताना गजाननराव, त्यांच्या समवेत जयशंकर कालकुंद्रीकर व इतर मान्यवर.
शाळेतील एका कार्यक्रमाप्रसंगी एम.एफ. सुतार सर व मिलिंद भातखंडे यांच्या समवेत गजाननराव. मराठी शाळांची अभिवृद्धी व्हावी यासाठी एक मंडळ स्थापन करण्यात आलं होतं. त्या मंडळाच्या वतीनं एक संमेलन घेण्यात आलं. त्या संमेलनामध्ये आपली भूमिका मांडताना गजाननराव, त्यांच्या शेजारी लेखिका माधवीताई देसाई व इतर मान्यवर. आपल्या शाळेतील स्टाफबरोबर ते नेहमी हितगुज करायचे. अशाच एका प्रसंगादरम्यान गजाननराव इतर स्टाफ समवेत, शाळेतील विद्यार्थिनी यांच्या समवेत गजाननराव. शाळेला ज्येष्ठ पत्रकार ग. गौराजदक्ष यांनी सदिच्छा भेट दिली. त्या समवेत श्री गजाननराव. या आहेत श्रीमती तारादेवी गजाननराव भातखंडे. त्या गजाननरावांची साथ सोडून मध्येच निघून गेल्या आणि गजाननरावांनी स्वतःला समाजकार्यात पूर्णतः झोकून दिले. गजाननराव भातखंडे यांना दीर्घायुष्य लाभलं. त्यांचा षष्ठीपूर्ती जसा जाहीरपणे साजरा करण्यात आला, तसाच त्यांचा 71वा वाढदिवसही साजरा करण्यात आला. गजाननरावांच्या कुटुंबातील प्रत्येकानंच त्यांचा हा वाढदिवस आनंदात साजरा केला. या 71व्या वाढदिवसा दिनी त्यांचे लहान भाऊ श्रीधर भातखंडे, त्यांची पत्नी व मुले विजय आणि राजू यांच्या समवेत गजाननराव. गजाननरावांचा मोठा मुलगा विलास, सून मीना आणि नाती स्मिता व स्नेहा यांच्या समवेत गजाननराव. गजाननरावांचे अभिषेचिंतन करताना मुलगा हरिभाऊ, त्याची पत्नी रेखा आणि गजाननरावांचा नातू अनूप. गजाननरावांचा दुसरा मुलगा अनंत, त्याची पत्नी मंगला आणि नातू जॅकी यांच्या समवेत गजाननराव. गजाननरावांचा मुलगा विनायक, त्यांची पत्नी विनया, गजाननरावांच्या मुली व नाती समवेत गजाननराव. गजाननरावांचा सर्वात लहान मुलगा मिलिंद, त्यांची पत्नी मधुरा यांनीही गजाननरावांचं अभिषेचिंतन केलं. गजाननरावांचे बंधू मनोहर भातखंडे, त्यांचा मुलगा प्रवीण, मुली मीना आणि प्रभा. गजाननरावांच्या भगिनी लीला पवार या आपल्या मुलांच्या समवेत सतीश आणि जगदीश यांच्यासह त्यांनी अभिषेचिंतन केलं. गजाननरावांचे बंधू मनोहर भातखंडे यांच्या मुली मीना, प्रभा व सुना संगीता आणि आशा याही यावेळी अभिषेचिंतनासाठी उपस्थित होत्या. गजाननरावांचे मेहुणे बाबूराव मोदगेकर, श्रीकांत मोदगेकर, राम मोदगेकर, नारायण मोदगेकर आणि बाबूरावांच्या पत्नी सौ शारदा. गजाननरावांची कन्या दया खन्नूकर, सुना ललिता, विनया, मंगल, मीना व इतरांनीही गजाननरावांचं औक्षण केलं. भातखंडे परिवारातला एकत्रित दुर्मिळ फोटो. गजाननरावांचे भाऊ शिवाजीराव भातखंडे, लक्ष्मणराव भातखंडे, श्रीधरराव भातखंडे, मनोहरराव भातखंडे आणि भगिनी लीला पवार व ताराबाई कुर्णे यांच्या समवेत गजाननराव. भातखंडे परिवारातील सर्वच कार्यक्रम सर्व कुटुंबियासमवेत साजरे व्हायचे. अशाच एका कार्यक्रमाप्रसंगी गजाननराव भातखंडे, त्यांचे बंधू, भगिनी, मुलगे, सुना, नातवंडे, पणंतवडे असा हा गोतावळा. गजाननरावांनी आपल्या नवीन शाळेची जागा शहराच्या ज्या भागात निवडली त्यामागे त्यांची दूरदृष्टी दिसून येते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या
स्मारकाशेजारी वसलेली ही गजानराव भातखंडे स्कूलची इमारत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिराच्या परिसरात आहे. गजाननरावांनी आपल्या शाळेची उभारणी विकास करीत असतानाच समाजाच्या विकासाचं स्वप्नही पाहिलं होतं. त्यासाठी त्यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या समवेत गजाननराव, देशभक्त माधवराव बागल यांच्याबरोबर या शहराचा पहिला नागरिक म्हणून गजाननराव भातखंडे यांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. त्यावेळेचा हा फोटो. महाराष्ट्र कर्नाटक सीमातंडा सुटावा आणि बेळगावचा सीमाभाग महाराष्ट्रात जावा यासाठी बेळगावच्या अनेकांनी स्वतःला झुकून देऊन आंदोलनात भाग घेतला. मग बेळगावचे पहिले नगराध्यक्ष त्याला कसे अपवाद ठरणार? बेळगावचे पहिले नगराध्यक्ष म्हणून गजाननराव भातखंडेंनी कार्य करत असतानाच देशभक्त माधवराव बागल यांनी सीमा प्रश्नासाठी सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहात माधवराव बागलांच्या बरोबर गजाननराव भातखंडेही सहभागी झाले. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक करून 6 महिने बेल्लारी जेलला कारावासाला पाठवले. 1 नोव्हेंबर 1957 रोजी सीमा भागात झालेल्या पहिल्या आंदोलनात तत्कालीन नगराध्यक्ष गजाननराव भातखंडे हे जसे बागलांच्या समेत सहभागी झाले, एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर 1983 सालीही ज्या वेळेला सीमा प्रश्नासंदर्भातलं आंदोलन झालं त्यावेळेला आपल्या उमेदवारीचा राजीनामा देऊन गजाननराव अग्रेसर राहिले होते. त्याची झलक स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक म्हणून उभारण्याची ज्यावेळा कल्पना पुढे आली त्या कार्यक्रमात भाग घेतलेले गजाननराव. आपल्या समाजाची एक सोसायटी असावी या उद्देशाने 1942 साली गजाननरावांनी मराठा कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. 1948 साली या मराठा कोऑपरेटिव्ह सोसायटीचं मराठा बँकेमध्ये रूपांतर झालं आणि तेही गजाननराव या बँकेचे चेअरमन असताना. मराठा बँकेच्या चेअरमन पदाची धुरा 12 वर्षे सांभाळणाऱ्या गजाननरावांनी 1960 बँकेचे सभासद म्हणून कार्य पाहिलं. या मराठा बँकेचा पहिला स्वातंत्र्य दिन 1947 साली 15 ऑगस्ट रोजी मोठ्या आनंदानं साजरा करण्यात आला. त्या आनंदाच्या क्षणी तत्कालीन संचालक गुरुअण्णा हलगेकर, राणोजीराव डोंगरे, यल्लोजीराव सावंत आणि इतर सहकारी. जसा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता तसाच प्रजासत्ताक दिनही मोठ्या उत्साहानं मराठा बँकेत साजरा केला जायचा. 26 जानेवारी 1954 रोजी साजऱ्या केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अर्जुनराव घोरपडे, गोविंदराव दळवी, के.एम. खन्नूकर आणि इतर सहकाऱ्यांसमवेत मराठा बँकेचे संस्थापक अध्यक्ष गजाननराव भातखंडे. 6 जुलै 1957 रोजी केंद्रीय मंत्री पतंगराव देशमुख यांनी मराठा बँकेला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत करताना तत्कालीन चेअरमन गजाननराव भातखंडे हे आपल्या इतर सहकाऱ्यासमवेत जत्तीमठ या मराठा समाजाच्या संस्थेतही गजाननरावांचा मोठा सहभाग होता. ते तिथे अनेक वर्ष विश्वस्त होते. 1972-73च्या विश्वस्तासमवेत घेतलेला हा फोटो. 8 ऑक्टोबर 1989 रोजी मराठा समाजाचं एक भव्य संमेलन ज्योती कॉलेजमध्ये संपन्न झालं. या संमेलनात दैववादी परंपरा झुगारून अंधश्रद्धांचं उच्चाटन करून मराठा समाजानं प्रगतीसाठी एकत्रित यावं आणि समाजाचा विकास करावा असा ठराव करण्यात आला. त्याच्यातूनच आजचं मराठी विद्यानिकेतन सुद्धा सुरू झालं. या संमेलनात
अध्यक्षपदाची भूमिका बजावताना गजानराव आणि त्यांचे सहकारी. 1993 साली मराठवाड्यात जो जबरदस्त भूकंप झाला, त्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी बेळगावातून सुद्धा मोठी मदत करण्यात आली. त्यावेळेला मराठा समाज सुधारणा मंडळ, मराठा युवक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांनी एकत्रित येऊन एक पदयात्रा काढली, ज्याच्यामधून मोठा निधी जमा झाला. तो निधी भूकंपग्रस्तांना पाठवण्यात आला. त्यावेळी नेतृत्व करताना गजानराव भातकांडे आणि इतर सहकारी. छत्रपती शिवाजी उद्यानात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी तत्कालीन महापौर सुभाष जाधव, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव काकतकर आणि इतरांसमवेत श्री गजानराव भातकांडे. गजानराव भातकांडे जसे शिक्षणप्रेमी, समाजप्रेमी होते, तसेच ते कुस्ती आखाड्यातील एक जाणकार पंच म्हणूनही बेळगावकरांना परिचित होते. म्हणूनच बेळगावातल्या कुठल्याही आखाड्यात मुख्य पंच म्हणून त्यांची नेमणूक व्हायची. 48 वर्ष त्यांनी आखाड्यातील पंच म्हणून कार्य केलं. अशाच एका कुस्ती आखाड्याच्या उद्घाटन कार्यक्रमात गजानराव आणि इतर मान्यवर. आनंदवाडी कुस्ती आखाड्यात अनेक मान्यवरांच्या कुस्त्या व्हायच्या आणि त्या कुस्त्यांचा आखाड्यातील पंच म्हणून गजानराव भातकांडे हे भाग घ्यायचे. 21 मार्च 1966 या दिनी धुलीवंदनानिमित्त प्रख्यात मल्ल हिंद केसरी मारुती माने आणि हिंद केसरी पैलवान चंदगीराम यांच्यामधील कुस्तीतील हा सलामीचा प्रसंग. यावेळी कुस्तीपंच म्हणून वैजनाथ मुच्छंडी आणि गजानराव भातकांडे यांनी काम पाहिलं. हिंद केसरी सतपाल आणि बिराजदार यांच्यामध्ये जंगी कुस्ती मैदान हे मार्केट यार्ड येथील कुस्ती आखाड्यात संपन्न झालं. त्यावेळेला ज्येष्ठ पंच मारुती माने यांच्या समवेत गजानराव भातकांडे. गजानराव भातकांडे यांचा मराठा युवक संघाशीही निकटचा संबंध होता. मराठा युवक संघाच्या वतीनं दरवर्षी शरीर सौष्ठव स्पर्धा घेतल्या जातात. अशाच एका स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करताना गजानराव भातकांडे. इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, ही म्हण सार्थ करणारी गजानराव भातकांडे इंग्लिश मीडियम स्कूल आणि पदवीपूर्व महाविद्यालयाची ही भव्य इमारत, जेथे आज 65 कर्मचारी कार्यरत असून 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे गजानराव भातकांडे, जे बेळगाव नगरपालिका, मराठा बँक, पायोनियर अर्बन बँक, मराठा मंडळ, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, वाङ्मय चर्चा मंडळ, मराठा समाज सुधारणा मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समिती आणि कुस्तीशी आयुष्यभर निगडीत राहिले. गजानरावांना दीर्घायुष्य लाभले. त्यांच्या हयातीत त्यांना अनेक मान सन्मानही मिळाले. त्यामुळे ते कृतकृत झाले. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते गजानरावांना मराठा समाज सुधारणा मंडळाचा मानाचा समाजभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अशा थोर व्यक्तिमत्वास आमचा मानाचा मुजरा.